नमस्तस्मै गणेशाय ब्रह्मविद्याप्रदायिने यस्यागस्त्याय ते नाम विघ्नसागरशोषिणे ध्याये स्थिरेण चित्तेन गणेशं सर्वसिद्धिदं बुद्धिप्रकाशकं पूर्णं योगिनां हृदि संस्थितं स्वानन्देशं गणेशानं महावाक्यस्वरूपिणं तत्त्वमस्याकृतिधरं सिद्धिबुद्धियुतं भजे। जय गजानन। गणपतीला वंदन करायचे। नमस्ते गणपतये। कोण आहे गणपती? काल आपण विवेचन पाहिलं की व्यष्टीच्या पातळीवर म्हणजे शरीराच्या पातळीवर जर विचार करायचा तर माझ्या शरीरामध्ये असणारी जी विविध कर्मेंद्रिये, ज्ञानेंद्रिये आणि इतरही इंद्रिय, त्या सगळ्यांचे चालक असणारे ज्या देवता, त्या देवतांना गण असं म्हणतात आणि त्या गणांचा पालक असणारा माझा जीवात्मा त्याला गणपती असं म्हणतात। समष्टीच्या पातळीवर आपण विचार केला, अन्नापासून सुरू करून विष्णू शंकराधिक देवतांपर्यंत, महेश्वरांपर्यंत सगळ्यांना ब्रह्म असं म्हटलं जातं आणि या सगळ्या ब्रह्मांचा जो चालक त्याला ब्रह्मणस्पती असं म्हटलं जातं। त्या निर्गुण निराकार परब्रह्म परमात्मा असणाऱ्या ओंकार ब्रह्मस्वरूप असणाऱ्या मोरयाचं चिंतन करायचंय। कारण तरच पुढचा शब्द लागणार आहे। नमस्ते गणपतये त्वमेव प्रत्यक्षम तत्त्वमसि। तू प्रत्यक्ष तत्त्वमसि आहेस। तत्त्वमसि हे वेदांताचं अद्वितीय वाक्य आहे, त्याला महावाक्य असं म्हणतात। उपनिषदकार आपल्याला हे महावाक्य सांगतात। श्री गुरु याचा उपदेश करत असतात। ते तत्त्वमसि वाक्य तुझं स्वरूप आहे, त्याच्याद्वारे तुझंच निर्देशन केल्या जात आहे। श्री गुरु त्याचाच उपदेश करतायत। म्हणून माऊलींनी किती शब्द सुंदर वापरले। माऊली म्हणते तुमचा उपदेश गणेशू। तुमचा उपदेश हा गणेशच आहे। गणेश हाच तुमचा उपदेश आहे। कारण साधकाला गणेशापर्यंतच न्यायचंय, गणेश चरणी लीन करायचंय, स्थिर करायचंय, मग लीन करायचंय। ती रचना समजून घ्या। तत्त्वमसि, तत्त्वमसि हे मोरयाचं स्वरूप आहे आणि मोरया स्वतः एकच आहे। तो एकच तीन स्वरूपात नटलेला आहे। तत्त्वम आणि असि असे तीन पद त्यात वापरल्या जातात। गणपत्य संप्रदायाने मोठी सुंदर रचना याची मांडली। सुरुवातीला आपण जे आरंभ मंत्र म्हणतो त्या मंत्रांमध्ये आपल्या लक्षात आलं असेल, तिसरा जो मंत्र वापरला जातो स्वानंदेशम गणेशानम महावाक्य स्वरूपिणम। हा स्वानंदेश असलेला जो गणेश आहे, स्वानंद हे मोरयाच्या लोकाचं नाव आहे, निवासस्थानाचं नाव आहे। तो स्वानंदेश असणारा जो मोरया, तो गणेश कसा आहे? महावाक्य स्वरूपिणम। महावाक्य स्वरूप आहे म्हणजे महावाक्याच्या माध्यमातून ज्याचं निदर्शन केल्या जातं तो आहे तत्त्वमस्याकृतिधरम। जणू काही तत्त्वम आणि असि या तीन पदांनी आकृती धारण केली। हे तीन पद समजा प्रकट झाले तर कसे दिसतील? सिद्धी बुद्धी युतम भजे। काय सुंदर रचना आहे, लक्षात घ्या। सिद्धी बुद्धी आणि मोरया ही रचना कशी आहे? तर जणू काही तत्त्वम असि हे तीन पद प्रकट झालेले आहेत। गणपत्य संप्रदायात देवी सिद्धीला त्वम असं म्हटलं जातं, देवी बुद्धीला तत् असं म्हटलं जातं आणि या दोघींच्या पलीकडे असणारा जो मोरया त्याला असि शब्द वापरला जातो। त्वम सतत बदलत असतं कारण सिद्धीची रचनाच ती आहे। तर त्यातल्या त्यात भगवंताच्या जवळ असतं म्हणून बुद्धी मोरयाच्या जवळ आहे। त्या हिशोबामध्ये समजून घ्या तो बुद्धिपती। मग आपल्याला सिद्धीपासून बुद्धीपर्यंत पोहोचायचंय आणि बुद्धीपासून बुद्धिपतीपर्यंत पोहोचायचंय। असी शब्दाचा अर्थ आहे अस्तित्व। ते एकच एक अस्तित्व आहे, तोच एक पक्का आहे, बाकी सगळं बदलणारं आहे। सिद्धी जास्त बदलणारी आहे, बुद्धी थोडी कमी बदलणारी आहे। ती सिद्धी मोरयापासून दूर आहे, बुद्धी मोरयाच्या जवळ आहे आणि आपल्याला मोरयापर्यंत पोहोचायचंय। ही जी रचना त्याला तत्त्वमसि असं म्हटलं। त्या मोरयाला समजून घ्यायचंय जे उपनिषद प्रतिपाद्य आहे, जे वेदांताचं सार आहे, तो मोरया समजून घ्यायचंय। वेदांनी ज्याचं निदर्शन केलं जातं, वेद ज्याला आळवतात, ज्याची स्तुती करतात, त्या मोरयाला समजून घ्यायचंय। त्या मोरयाच्या आधारावर सगळं चालणार आहे। तो जो तत्त्वमसी मोरया आपण सांगितला त्याच्याच आधारावर सगळं चालणार आहे। म्हणून पुढे वर्णन आपल्या समोर उपनिषदकार करतात, अथर्व शीर्षकार करतात, त्वमेव केवलम कर्तासि त्वमेव केवलम धर्तासि त्वमेव केवलम हर्तासि।
किती सुंदर रचना या शब्दांची लक्षात घ्या. त्वम एव केवलम. आता एव हा संस्कृतचा जो धातू वापरला जातो, शब्द वापरला जातो, त्याचाही अर्थ एक निश्चिती करण्यासाठी असतो. त्वम एव म्हणजे तूच, दुसरा नाही, तूच. त्याला पुन्हा केवलम शब्द वापरला. केवल शब्दाचा अर्थ तोच आहे, केवळ तूच आहे. मग तूच आहे आणि केवळ तूच आहे याच्यात अधिक जोर दिला. का जोर दिला? कारण एखादी गोष्ट जेव्हा आपल्याला खूप ठासून सांगायची असते तेव्हा द्विरुक्ती वापरण्याची शास्त्राची पद्धती आहे. इथं आपल्यासमोर गणेशास्त्र शीर्षकार ती द्विरुक्ती वापरतात, दोनदा सांगतात. त्वम एव केवलम करता असी, फक्त तूच करता आहेस, दुसरा कोणी करता नाहीये. वेगवेगळ्या अंगाने आपल्याला हे स्वरूप समजून घ्यावं लागेल. मोरयाच्या या रचनेचा भाग आपल्याला लक्षात घ्यावा लागेल. का त्याला करता म्हटलं? वास्तविक या विश्वाचा निर्माण करता कोण? तुमच्या आमच्या दृष्टीने पक्क बसलेलं डोक्यातलं स्वरूप आहे भगवान ब्रह्मदेव. ब्रह्मदेव या सृष्टीचे निर्माते आहेत. म्हणून करता कोण? तर ब्रह्मदेव असं आपण पटकन उत्तर देऊ. पण लक्षात घ्या, ब्रह्मदेव करता आहेत या सृष्टीचे, हे बरोबर आहे. पण फक्त एवढीच सृष्टी आहे का? त्याचं उत्तर आहे नाही. ब्रह्मदेव आहेत. कशाची निर्माते आहेत? ब्रह्मदेव ब्रह्मांडाचे निर्माते आहेत. त्या ब्रह्मदेवांनी जे अंड तयार केलं, अंडाकृती असलेली ही जी संपूर्ण आपली सृष्टी रचना तयार केली, त्या सृष्टीचे रचयिता ब्रह्मदेव आहेत. या ब्रह्मांडाचे रचयिता आहेत. बिलकुल बरोबर आहे. पण लक्षात घ्या, शास्त्राने शब्द वापरताना भगवंताकरता शब्द वापरला अनंत कोटी ब्रह्मांड नायक. भगवान कसे आहेत? माझा मोरया कसा आहे? अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक आहे. मग आता मला सांगा, जर अनंत कोटी ब्रह्मांड असतील तर या वाक्याचा पुढचा अर्थ हा आहे की नाही, की जेवढे ब्रह्मांड तेवढ्या ब्रह्मांडांचे तेवढे ब्रह्मदेव असायला पाहिजे. या ब्रह्मांडापुरते ते श्रेष्ठ आहेत, या ब्रह्मांडाचे ती निर्माते आहेत. पण ही रचना कशी आहे माहिती आहे का? ही रचना एखाद्या देशातल्या राज्यांसारखी आहे. प्रत्येक राज्यामध्ये त्या त्या राज्याचे राज्यपाल असतात. त्या त्या राज्याच्या ज्या घटना असतात त्या घटना राज्यपाल निर्माण करतात. त्या राज्यापुरते ते राज्यपाल अत्यंत श्रेष्ठ अशी सत्ता असते. त्या राज्यातल्या प्रत्येक घटनेच्या निर्मितीच्या मागे त्यांची स्वाक्षरी असते, म्हणजे ते निर्माण करतात. पण याचा अर्थ ते संपूर्ण देशाचे कारभार चालवतात का? त्याचं उत्तर आहे नाही. तो त्यांच्या राज्यापुरता विचार असतो. जसं एकेका राज्याचे राज्यपाल, तसं एकेका ब्रह्मांडाचे ब्रह्मदेव आहेत, एकेका ब्रह्मांडाचे विष्णू आहेत, त्या त्या ब्रह्मांडाचे शंकर आहेत. आणि मग ब्रह्मांड जर अनंत कोटी असतील तर स्वाभाविक ब्रह्मदेव विष्णू शंकरही अनंत कोटी आहेत. कारण प्रत्येक ब्रह्मांडाचं वेगळं असलं पाहिजे. मग माझा मोरया कसा आहे? या सगळ्याच्या पलीकडची रचना सांगितली. अनेक राज्यपाल असले तरी हे सगळे राज्यपाल शेवटी एका राष्ट्रपतीच्या नियमावर चालतात, एका राष्ट्रपतीला जबाबदार असतात आणि एका राष्ट्रपतीच्या आदेशाचं ते पालन करतात. ती जी एक राष्ट्रपती अवस्था, त्याला ब्रह्मणस्पती असं म्हटलं, त्याला गणपती असं म्हटलं. माझा मोरया त्या अवस्थेतला मला समजून घ्यायचा आहे. तो एकटा करता आहे, ब्रह्मांडापुरता नाही, अनंत कोटी ब्रह्मांडाचा सगळ्यांचा निर्माता तोच आहे. म्हणून गणपत्य संप्रदायामध्ये जे अद्वितीय आचार्य झाले, त्या अद्वितीय आचार्यात अगदी अलीकडच्या काळामध्ये झालेले आचार्य म्हणजे महाराज अंकुशधारी महाराज. या अंकुशधारी महाराजांनी, विषय निघाला म्हणून त्यांच्याबद्दल एक मिनिट आपल्याला सांगतो. मोरगावला झालेल्या या अंकुशधारी महाराजांनी आयुष्यात तब्बल 556 रचना केल्या. आणि गंमत सांगतो आपल्याला, 556 रचनांचा एकच एक विषय, फक्त मोरया. मोरयाशिवाय काही लिहायचं नाही, फक्त मोरयाबद्दल लिहायचं. अंकुशधारी महाराजांनी लिहिलेल्या सगळ्या भूपाळ्या जर आपण म्हणत बसलो तर संध्याकाळ होईल. इतकी अद्वितीय रचना यांनी करून ठेवली. त्यांनी अद्वितीय स्तोत्र लिहिलं, स्वानंदेश स्तोत्र. काय सुंदर रचना आहे. एकेका ओवीमध्ये मोरयाचं अलौकिक वर्णन आपल्या समोर ठेवलं. एकच ओवी आपल्याला महत्वाची म्हणून सांगतो. रमारमण उमारमण सदा चिंतिती ज्याचे चरण,
तोहा साक्षात स्वानंद घन मयूरेश परमात्मा रमा रमण म्हणजे भगवान विष्णू, उमा रमण म्हणजे भगवान शंकर. त्याच्यातही शब्द वापरताना नुसता विष्णू शंकर नाही वापरला, रमा रमण वापरला, कारण रमेच्या सोबत असले पाहिजे. उमा रमण वापरला म्हणजे उमेच्या सोबत असले पाहिजे. याचा अर्थ हे दोघं, या दोघांच्या माध्यमातून बाकी सगळे, कारण या दोघांचं वर्णन केलं की उरलेले आपोआपच आले. हे दोघं या सगळ्या देवता आपापल्या शक्तीसह कशाचं वर्णन करतात? रमा रमण उमा रमण सदा चिंतिती ज्याचे चरण, ज्याच्या चरणांचं चिंतन करतात, तो हा साक्षात स्वानंद घन मयूरेश परमात्मा. त्या मोरयाचं चिंतन करायचंय. मग त्या मोरयाचं वर्णन करताना अंकुशधारी महाराजांनी त्याच स्वानंदेश स्तोत्रामध्ये वर्णन केलं, अनंत ब्रह्म्यांच्या जनका, अनंत विष्णू पालका, अनंत शंकर संहारका, अनंत शक्ती शक्तीशा, अनंत भानु प्रकाशका. अनेक आहेत ब्रह्मदेव, अनेक आहेत विष्णू, अनेक आहेत शंकर, या सगळ्यांचं पालन करणारा मोरया. आपल्याला तो समजून घ्यायचं आहे. ते एकमेवा द्वितीय ओंकार ब्रह्म तत्व समजून घ्यायचं आहे. त्या दृष्टीने अथर्वशीर्ष समजून घेतलं की मग त्या परमसत्तेला शरण जायचं आहे. मी वारंवार हे का सांगतोय हे व्यवस्थित समजून घ्या. जर शरण जायचं असेल, जर स्थिर व्हायचं असेल तर ते अशा जागी स्थिर व्हावं की जिथून पुढे हालायचं कामच नाही पडणार. परमोच्च सत्ता, त्याच्या पलीकडचं काय असताच उपयोगी नाही, त्याच्या पलीकडची कुठली शक्तीच असता उपयोगी नाही. त्याला शरण जावं, कारण ते स्थिर तत्व आहे. आणि एकदा ते स्थिर तत्व कळलं की त्याचा जो स्थिर आनंद, तो स्थिर शाश्वत चिरंतन आनंद आपल्याला उपभोगायचा आहे. आणि म्हणून ही सगळी रचना आपल्याला समजून घ्यावी लागेल. इथे कुठल्याही बाकी देवतेंचा अवमान नाहीये, लक्षात घ्या. या सगळ्या देवतांच्या पलीकडे जायचंय. कारण लक्षात घ्या, देवतांना मर्यादा शास्त्राने सांगितली. जसं भगवान ब्रह्मदेवांच्या एका दिवसामध्ये 14 इंद्र आणि 14 मनु होतात असं वर्णन आहे. आता मला सांगा, 14 इंद्र होतात याचा अर्थ इंद्राचा काळ निश्चित आहे की नाही? तेवढ्या काळानंतर इंद्र जाणार की नाही? मग त्या इंद्राच्या सोबत तुम्ही इंद्रलोकात जाऊन पोहोचले, खूप सुंदर आनंद मिळतील, खूप स्वर्गीय सुख मिळतील, पण कधी ना कधीतरी त्या इंद्राचीच सत्ता संपणार आहे. आता त्या इंद्राच्या सोबत जर तुम्ही असाल तर स्वाभाविक तुमची सत्ता संपणार की नाही? म्हणून इंद्राच्या सोबत राहणे हा सध्याच्या पृथ्वीवरच्या आनंदापेक्षा भलेही मोठा आनंद असेल, भलेही अधिक सुंदर रचना असेल, पण ती परम चिंतन अवस्था नाहीये, ती परम आनंदाची अवस्था नाहीये. कारण त्याचंही पद शाश्वत नाहीये. तुमच्या माझ्या दृष्टीने प्रदीर्घ काळाचं भलेही असेल, शाश्वत नाहीये, चिरंतन नाहीये. देवताही चिरंतन नाहीत, ईश्वर महेश्वरही चिरंतन नाहीत. चिरंतन तत्व एकटंच माझा मोरया, शाश्वत तत्व एकटंच माझा मोरया, तत्वमसी तत्व एकच माझा मोरया. शरण त्याला जायचंय, त्या परमसत्तेला शरण जायचंय. कारण त्या परमसत्तेच्या जवळच परम आनंद आहे. मला परमानंद मिळवायचा आहे, स्वानंद मिळवायचा आहे. तो स्वानंद तिथंच मिळणार आहे, लक्षात घ्या. म्हणून वारंवार आपण ही रचना समजून घेतोय. आणि मग त्याला म्हटलेलं आहे त्वमेव केवलम करतासी. कारण या अनेक ब्रह्मांडांची रचना जरी ब्रह्मदेव करत असले तरी तू त्या ब्रह्मदेवांचा रचयिता आहेस. या अनेक ब्रह्मांडांचं पालन जरी भगवान विष्णू करत असतील तरी त्या सगळ्या विष्णूंचा पालक तू आहेस. या दृष्टीने मोरयाला समजून घ्या. आणि मग पुढची आणखीन एक महत्वाची गोष्ट, ही तर झाली ब्रह्मांडाची रचना, आपण म्हटलं तसं ही समष्टीची रचना झाली. व्यष्टीची रचना समजून घ्या. त्वमेव केवलम करतासी हे जेव्हा आपण म्हणतो तेव्हा साधनेच्या दृष्टीने एक महत्त्वाचा विषय आहे, उपासनेच्या दृष्टीने एक महत्त्वाचा विषय आहे, चिंतनाच्या दृष्टीने एक विशेष महत्त्वाचा भाग आहे, आपल्या अंतरयात्रेच्या दृष्टीने एक महत्त्वाचा भाग आहे. तो आपल्याला समजून घेतला पाहिजे. सगळ्या गोष्टींचा कर्ता एकटा मोरया आहे. का मोरयाला म्हणायचंय त्याचं उत्तर लक्षात घ्या. आपण मोरयाशी तेव्हा जुळले जाऊ जेव्हा आपण मोरयापेक्षा एका वेगळ्या अर्थाने तिथे शरणागती करता त्याच्यापेक्षा स्वतःला वेगळं ठेवू. इथं द्वैताचा विषय नाही, भाव त्यातला समजून घ्या. उदाहरण देतो म्हणजे आपल्या लक्षात येईल. चुंबक असतं, चुंबकाला 2 ध्रुव असतात. 2 ध्रुव जर सारखे असतील तर एकत्र येत नाही.
म्हणजे दोन्ही उत्तर ध्रुव एकत्र येणार नाहीत, दोन्ही दक्षिण ध्रुव एकत्र येणार नाहीत. एकत्र यायचं असेल तर काय करावं लागतं? त्याचं उत्तर आहे एक उत्तर ध्रुव एक दक्षिण ध्रुव लागतो, तेव्हाच एकत्र येण्याची संभावना असते. आता हा भाव व्यवस्थित समजून घ्या. मला मोरयाला शरण जायचंय म्हटल्यानंतर मोरयाकडे मी आकर्षित झालो पाहिजे. केव्हा होऊ शकेल? त्याचं उत्तर आहे जेव्हा मी मोरयाच्या काही बाबतीत विरुद्ध स्वतःला मान्य केलं पाहिजे. कोणत्या बाबतीत? इथं ती रचना सांगितली आहे, तू करता आहेस, मी करता नाही. व्यवहारात काय होतं? व्यवहारात आपण स्वतःला करता समजतो आणि मग वास्तविकता काय आहे? वास्तविकता आहे मोरया करता असणे. व्यवहारात आपण स्वतःला करता समजतो आणि मग दोघे जण जर करते झाले तर दोन ध्रुव एकत्र येऊ शकत नाही. एक तर मोरया करता असेल, एक तर मी करता असेल. आणि रचना लक्षात घ्या, मोरयाचं कर्तृत्व बदलणारच नाही, कारण ती वास्तविकता आहे, ते शास्त्र प्रतिपादित सत्य आहे. आपल्याला आपली रचना बदलवून घ्यावी लागेल. मोरया मी नाही करत, सगळं तूच करतो. लक्षात घ्या, ही रचना केवळ बोलण्याकरता नाहीये. ही रचना आपल्याला जे अथर्व व्हायचंय, आतमध्ये जी शांती मिळवायची आहे, त्याचं सूत्र आहे. लक्षात घ्या. का मोरयाला करता म्हणायचं? वाक्य वापरताना आपल्यातले अनेक लोक म्हणतात, दनान श्लोकही म्हणतात ना, कायेन वाचा मनसेंद्रियर्वा, जे काही केलं ते सगळं तुला समर्पित असो, यातलं काही मी करत नाही, हे सगळं मी तुझंच काम करतो इत्यादी. तोंडातून तर आपण म्हणतो, ओठातून नाही, पोटातून असलं पाहिजे, हृदयातून असलं पाहिजे, चिंतनात शाश्वत बसलेलं असलं पाहिजे, पक्का विश्वास असला पाहिजे. का विश्वास ठेवायचा हे समजून घ्या. कारण जर स्वतःला करता म्हटलं तर दोन गोष्टी निर्माण होतात. हे सूत्र समजून घ्या, कारण आपल्याला अथर्व व्हायचं आहे. त्या अथर्व ते करता असलेलं सूत्र आहे, ते समजून घ्या. जर मी करता असेल तर दोन गोष्टी होऊ शकतात. कुठलीही गोष्ट मी करायला घेतली, एखादी कृती आहे, ती एखादी कृती मी करायला सुरुवात केली, काय होईल? दोन पैकी एकच पर्याय आहे. एक तर ती कृती सफल होईल किंवा ती कृती असफल होईल, तिसरा पर्याय नसतो. दोन पैकी एकच गोष्ट होणार. पंचायत लक्षात घ्या, या दोन्हीमध्ये अडचणी निर्माण होणार आहे. कोणत्या अडचणी निर्माण होणार आहे? समजा ती कृती असफल झाली, पहिला स्वाभाविक परिणाम कोणता होणार असेल तर मला राग येणार आहे, क्रोध निर्माण होणार आहे, माझी चिडचिड होणार आहे, मला संताप येणार आहे, माझं मन कशातच लागणार नाहीये. कारण मी या मानसिकतेत आहे की हे सगळं मी करतोय आणि मी एवढा करणारा असून, मी एवढे प्रयत्न केले असून, मी एवढी योजना केली असून, मी एवढी सगळी तयारी केली असून असं कसं अपयश येतं, याचा एक राग यायला सुरुवात होते. स्वाभाविक व्यवहारातल्या कुठल्याही गोष्टीत होतं. आपण कृती केल्यानंतर जर त्या कृतीत असफलता आली तर आपल्याला राग येतो. त्यातल्या त्यात बरा, कारण तो काही काळानंतर जातो, तो सोडता येतो, तो कमी करता येतो. त्या मानाने तो अशाश्वत आहे आणि ते फार बरं आहे, कारण तो कायमचा नाहीये. पण दुसरी जी गोष्ट आहे ना, ती जास्त घातक आहे. लक्षात घ्या. साधकांच्या दृष्टीने, उपासकांच्या दृष्टीने निदान समजून घ्या. जर कोणत्याही कार्यात सफलता मिळाली तर पंचायत अशी असते, त्याने अहंकार बळावतो. वाईट गोष्टी ठीक आहे, आपण पटकन दुसरीकडे कारण तरी सांगू. म्हणजे मी प्राध्यापक असल्यामुळे शिक्षकी पेशातलं उदाहरण सांगतो. समजा एखादा विद्यार्थी आहे, नापास झाला, किती कारणं सांगतो? नाना प्रकारची कारणं सांगू शकेल. पेपरच चुकीचा होता, आउट ऑफ सिलेबस विचारलेलं होतं, तपासणीवाला काहीतरी चिडलेला होता, काय काय कारणं देईल. समजा पास झाला तर त्यातले एकही कारण देत नाही. तिथं नाही म्हणत बरोबर पेपर आला, नेमके प्रश्न आले, मी वाचले तेवढे सापडले, असं नाही सांगत. तासनतास अभ्यास केला होता, किती मेहनत केली होती. स्वतःला आपण चांगलं समजतो. वाईट कामाला आपण दुसऱ्याला कारणीभूत सोडून निदान सुटू शकतो. चांगल्या कामाला आपण लेप लावून घेतो, स्वतःला त्याच्यात अडकवून घेत असतो आणि म्हणून चांगल्या कामाने अहंकार निर्माण होतो. आणि अडचण लक्षात घ्या, क्रोध जाऊ शकतो, अहंकार जातच नाही. तो जास्त पक्का आहे, तो जास्त मजबूत आहे. आणि म्हणून जास्त समजून घेण्याची गोष्ट आहे की एक वेळ यशस्वीता मिळाली की अधिक कष्टदायक आहे. म्हणून किती मजेदार गोष्ट आहे. लक्षात घ्या, तुमच्या माझ्या संस्कृतीने सांगितलेली, एखादा माणूस जेव्हा विजयी होतो ना, तेव्हा तो विजयी झाल्यानंतर त्याच्या गळ्यात आपण जी वस्तू घालतो तिला हार असं म्हणतात. काय मजेदार शब्द आहेत ना आपल्याकडचे.
का त्याला हार घालायचा? त्याला सांगायचंय बाबा आज विजय मिळाला, पण लक्षात ठेव हार स्वीकारायची तयारी ठेव, कारण पुढं कदाचित हारू शकणार आहेस. विजय सातत्याने नाही मिळणार आहे, आणि एखाद्या वेळी पराजयानंतर विजय मिळाला तर ती जास्त चांगली रचना असते, पण विजयानंतर मिळालेला पराजय हा अधिक भयानक असतो. आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी समजून घ्यायच्या आहेत. चांगलं झालं तर अहंकार निर्माण होतो, वाईट झालं तर क्रोध निर्माण होतो. मोरयाला सांगायचंय मोरया तूच करता आहेस, याचा अर्थ जे काय करतोय ते तू करतोय. आता चांगलं झालं मला अहंकार होण्याचं कारण नाही, वाईट झालं मला क्रोध येण्याचं कारण नाही. का बिघडलं? मोरयाची इच्छा. का सुधारलं? मोरयाची इच्छा. ही जी रचना आहे हे बोलण्यापुरतं नाही आहे, हे आतमध्ये ठसलं पाहिजे. कारण जर मी करतच नाही तर मला वाईट वाटायची गरज नाही. लक्षात ठेवा, एखादी कंपनी असते, त्या कंपनीमध्ये मालक असतो, अनेक कामगार असतात. काही वेळा ते कामगार त्यांचं ठरलेलं काम करतात, पण पाहिजे तो फायदा मिळत नाही. त्यावेळा कामगार शांतपणे झोपतात, पण मालकाची झोप उडते, कारण कामगार म्हणतात आपण काहीच केलेलं नाही, मालकाने सांगितलं तेवढं केलं. ही जी शांत झोपेची रचना आहे ना, ती आपल्याला जीवनात समजून घ्यायची आहे. या संसाराचा मालक माझा मोरया आहे, तो सांगेल ते काम मी करणार आहे. ते करत राहिलं की मी सुखाने राहू शकतो. सुखाची ही रचना, अथर्वतेची ही रचना आपल्याला समजून घ्यायची आहे. बाकीचंही हळूहळू एक एक टप्पा, पण तो उद्यापासून. तोपर्यंत जय गजानन.